म्हणून तू वाटेल ते करणार? सांग ना, आजपर्यंत काय कष्ट केले आहेस तू? अधिकार गाजवायची एवढीच खुमखुमी आहे ना तुझ्या? मग स्वतःचं काहीतरी कर्तृत्व गाजवा आधी. स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा संसार उभा करून दाखव. दुसऱ्यांच्या आठवणी अशा मोडीत काढून स्वतःचा संसार नाही उभा राहत. सुश, तुझा ना मुळात प्रॉब्लेमच आहे. आजपर्यंत बक्षील ते तुला मिळत राहिले आणि सगळं आयतं मिळत राहिलंय, म्हणून गोष्टींची किंमत नाही उरली आहे तुला. जरा बाहेरच्या जगात जा आणि बघ, 4 भांडी आणण्यासाठी सुद्धा किती पैसे लागतात आणि त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते. आजी, आजी, आजी प्लीज रडू नकोस. हे बघ, तुझी भांडी कोणी नेणार नाहीये. मी खूप प्रेमाने जपली होती रे भांडी, आणि सुष्मिता बघणं त्याची फेकत होती, बघितलंस ना. माझ्या सासूबाईंना रोज सकाळी उठल्यावर आधी चुलीला या सगळ्या भांड्यांना नमस्कार करायच्या आणि मगच स्वयंपाकाला लागायच्या रे. माझ्या सासूबाईंना स्वतःच्या पदरांनी एक एक भांड पुसायच्या. किती लख दिसायचं रे भांड. त्या स्वतः ह्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायला शिकले. मी त्यांच्याकडून शिकले. बाई काढी काढी जोडून संसार उभा करते, त्याचा पुरावा आहे ती भांडी. आणि माझ्या डोळ्यासमोर मोडीत निघाले तरी. झालं समाधान? हे हवं होतं तुला? आज तुझ्यामुळे आजींच्या डोळ्यात पाणी आलंय सुश. लाज वाटली पाहिजे तुला. सुष्मिता, आत्ताच्या आत्ता थांबव हे सगळं. हो, थांबव हे सगळं. ही बावळट सुष्मिता काही बोलत का नाही? काय ऐकून घेते सगळ्यांचं? अगं सांग ना, मी केला होता ताईला फोन. डोक्यात प्रकाश का पडत नाही याच्या? मलाच काहीतरी करावं लागेल. सुश, अगं काय केलंस तू? हे काय वागणं झालं का बाळा तुझं? हा, घरात मोठे आहेत मान्य आहे, म्हणजे तुझ्याकडे अधिकार आहेत सगळे, पण घरात इतकी मोठी माणसं आहेत ना. हा, हो, नाही म्हणजे नव्हते. करेक्ट. म्हणजे त्यातला तपशील तुम्हाला माहित असणं शक्यच नाहीये. सो आता मी स्पष्टपणे नकार दिला होता हे मला माहितीये, पण मी दिला नव्हता हे तुम्ही स्पष्टपणे का बोलताय? आमच्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालंय ते सुष्मिता सोयीस्करपणे विसरलेली आहे. इनफॅक्ट आजी, आमचं बोलणं चालू असतानाच तिने फोन मध्येच ठेवून दिला. त्यामुळे राजवाडे, तुम्हाला तर माहितीये मी तुम्हाला घेऊन आता घरी का आले. व्हॉटेवर, मला नाही कॉलवर कळालं की तू काय म्हणतेस. आत्ता कळलंय ना? तुझ्या आतेताईपणामुळे आजी आणि राजवाडे दोघेही दुखावले गेले. आता माफी माग त्यांची. मी का माफी मागू? तू बोल ना सॉरी, तुला बोलायचं असेल तर. माझी काही चूक नाहीये. सुष्मिता, काय पोरकटपणा आहे हा? चूक करायची ती करायची, वर माफी नाही मागायची आहे तुला? तुला अजूनही काहीच वाटत नाहीये का? ओके ओके, बास झालं आता. जे झालं ते झालं, अजून भांडण नकोय घरात. सुष्मिता प्लीज समजून घे, ही भांडी, या अँटिक वस्तू या वर्षानुवर्ष घरामध्ये जमवलेल्या आहेत. ही सगळी राजवाड्यांची लिगसी आहे, आणि हे फक्त आजच नाही तर याच्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत या वस्तू घरात मानानेच वागवल्या गेल्या पाहिजे. त्याची पूजाही केली जाईल. त्यामुळे आज जे घरात झालं ते परत होता कामा नये. मी नारायणला सांगतो ही सगळी भांडी आतमध्ये नेऊन ठेवून. नाही नाही, एक मिनिट. ताईला खूप फिलिंग्स आहेत ना या भांड्यांबद्दल. मग आता तिनेच हे युटेन्सिल्स साफ करून ठेवायचे, धुवून पुसून ठेवायचे.
आणि मला अजिबात माझ्या किचन मध्ये ना हे कळकट्ट भांडी नकोय. सुशग स्वानंदी मी 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 बोलते तिच्याशी. सुश सुश अगं ऐकतेस का? स्वानंदी मॅडम, तुम्ही आता काही बोलू नका. तुम्ही शांत व्हा. उगाच ती नको ते तुम्हाला बोलत असते. राजवाडे नाही, आज ह्या मुलींना ना हद्द केली आहे. ती तर नेहमीच असं करते, त्यात नवीन काय. पण तू किती मस्त सुनवलंस हा तिला. स्वानंदी ना अति करते. ती मोठी आहे, तू लहान आहे, पण म्हणून इतकं ऐकवायचं तुला? काही लिमिट आहे की नाही त्याला? पण मॉमींना तुम्हीच म्हणाला होतात ना की घराचं मेकओव्हर कर, ते जुनं सगळं टाकून दे, तुझे अधिकार आहेत ते वापर, ते यूज कर. पण ते वेगळंच होऊन बसलं ना सगळं. म्हणजे मला असं वाटतं मी भांडी विकायला ना खूप घाई केली. मला ना आधी आजीला विचारायला हवं होतं की आय ओके. मला काय माहित होतं की ते रडायला लागतील. ताईचं ऐकलं असतं ना तर मे बी ते रडल्या पण नसत्या. ताई ना बरोबर बोलली की ना खूप कष्ट पडतात हे सगळं बिल्डअप करायला. खरं तर ना मी सॉरी म्हणायला हवं होतं. पण तुम्हाला फील बॅड झालं असतं म्हणून मी बोलले नाही सॉरी.